नेक्स्ट आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधले कुठले बार्स आहेत, दॅट इज आपण एक्सेलची जी विंडो आहे त्याची इंट्रोडक्शन करून घेणार आहोत. त्यासाठी हा फर्स्ट जो आहे तो आहे टायटल बार. इथं टायटल त्यांनी बाय डिफॉल्ट बुक 1 मायक्रोसॉफ्ट एक्सेल असं असतं. नेक्स्ट आहे मेनू बार. हा जो दिसतो आहे हा मेनू बार, आणि हा मेनू बार वरचे हे मेनूज आहेत लाईक होम, इन्सर्ट, पेज लेआउट, हे आहेत हे मेनू बार. नेक्स्ट हा टूल बार. हा जो आहे हा टूल बार आहे, आणि हे जे छोटे छोटे सिम्बॉल्स दिसतात हे टूल्स आहेत. फॉर एक्झाम्पल थीम्स, कलर्स, फॉन्ट्स, इफेक्ट्स एक्सेट्रा दॅट आर द टूल्स. नेक्स्ट हा जो दिसतो आहे हा फॉर्म्युला बार आहे. याच्यामध्ये आपण ह्या ज्या सेल्समध्ये जे काही टाईप करतो ते ह्या फॉर्म्युला बार्समध्ये दिसत असतं. नेक्स्ट हे जे आहेत हा आहे व्हर्टिकल स्क्रोल बार, आणि हा आहे हॉरिझॉन्टल स्क्रोल बार. हे स्क्रोल बार्स आपण ही जी तुमची शीट आहे ते आपण मूव्ह करण्यासाठी वरती खाली हे स्क्रोल बार्स यूज करतो. नेक्स्ट जे आहे शीट टॅब्स. तुमच्या एक्सेल शीटमध्ये, एक्सेल या सॉफ्टवेअरमध्ये तुमच्या एका फाईलमध्ये 2 or more than शीट्स असतात. तर त्या शीट्स आपल्याला डिस्प्ले करण्यासाठी वेगवेगळ्या इथं हे शीट टॅब्स आहेत. बाय डिफॉल्ट इथं 3 शीट्स असतात. तुम्ही आणखीन इथं शीट्स यूज करू शकता. नेक्स्ट आहे मिनिमाइज बटन. तुमची ह्याची स्क्रीन आहे एक्सेलची, ते मिनिमाइज करण्यासाठी हे बटन इथं यूज केलं जातं. नेक्स्ट आहे मॅक्सिमाइज बटन. तुम्ही मिनिमाइज केल्यानंतर तुमची स्क्रीन मोठी करण्यासाठी ह्याला मॅक्सिमाइज असंही म्हणतात, शिवाय रिस्टोर बटन असंही म्हणतात. तर तुमच्या ही जी स्क्रीन आहे ती मोठी करण्यासाठी, तुमचे सगळे व्ह्यूज तिथं डिस्प्ले करण्यासाठी हे बटन इथं यूज केलं जातं. नेक्स्ट आहे क्लोज बटन. तुमची ही एक्सेलची जी विंडो आहे ही क्लोज करण्यासाठी हे एक्सेल बटन इथं यूज केलं जातं. नेक्स्ट आहे स्टेटस बार. तर हा जो आहे हा तुमचा स्टेटस बार आहे. तुम्ही जे काही ऑपरेशन इथं परफॉर्म करत असता त्याची इथं इन्स्ट्रक्शन इथं डिस्प्ले होत असते. सपोज तुम्ही काहीतरी सेव्ह करत असाल तर इथं जे आहेत त्याची इन्स्ट्रक्शन इथं डिस्प्ले होत असते. तर हे झाले आपले बार्स.